जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्र हो, महाराष्ट्रात विधिमंडळात आणि विधान परिषदेत सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनात बऱ्याच चर्चा होत आहेत. त्या चर्चेमध्ये एक चर्चा आहे आरक्षणाची. तर त्या आरक्षणाच्या चर्चेत बरेच नेते आपल्याला बाजू मांडताना दिसत आहेत. प्रत्येकजण सांगतो मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, यात कोणाचाही विरोध नाही. पण ते एक वाक्य बोलतात, ते बच्चूभाऊंनी फार खुलासदार सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता. आणि विषय असा आहे की 50% वरचं आरक्षण टिकत नाही, कारण बिहार सरकारनं दिलेलं सुद्धा आरक्षण टिकलं नाही. तेव्हा 288 आमदाराच्या विधानसभेमध्ये परखड बोलणारे बच्चूभाऊ आणि गुळमुळीत बोलणारे नेते भाऊ अशी परिस्थिती झाली. तर कालच्या भाषणामध्ये बच्चूभाऊ काय बोलले हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. बच्चूभाऊनं उदाहरण दिलं की औरंगजेबसुद्धा शिवाजी महाराजाला जमीनदार का बेटा ही उपाधी देऊन बोलला होता, कारण क्षत्रिय कुलवंतस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा कुणबी होते हे त्यानं त्यावेळी सिद्ध केलं. त्यानंतर तुम्ही जर आज पाहिलं तर मल्हारराव होळकर यांची ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी खाली मराठे सरदार असं नाव लिहिलेलं आहे. ते नाव तुम्ही मोडणार का, असा प्रतिप्रश्न बच्चूभाऊंनी सभागृहात विचारला. दुसरी गोष्ट, जे भारताचं जनगणमन आहे त्यामध्ये सुद्धा पंजाब राज्य आहे, गुजरात राज्य आहे, सिंध राज्य आहे. तसं मग मराठा हे महाराष्ट्रामध्ये मराठा राहतात म्हणून हे मराठा घेतलेलं आहे. जर तुम्हाला हे मराठा पाहिजे नसेल तर मग जनगणमधून मराठा काढून टाका, असं प्रखड मत बच्चूभाऊंनी यावेळी व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी दुसरं उदाहरण दिलं, जे की महात्मा फुलेंच्या आसूड 1 मध्ये लिहिलेलं होतं. तिथं महात्मा फुलेंनी लिहिलं होतं, जिजाऊंच्या मूळ घरी आला खान वास्तव्यास, तिथे मराठ्यांना येण्यास चौकी बंदी. म्हणजे त्याचा अर्थ असा महात्मा फुलेंनी सांगितला की जिथं शाहिस्तेखान हा जिजाबाईंच्या लाल महालामध्ये मुक्कामाला होता तिथे मराठ्यांना चौकाबंदी होती. मराठ्यांना म्हणजे 18 पगड जातींना चौकाबंदी होती, पण केवळ एक मराठी बोलणारे 18 पगड जातीचे हे सर्व महारापासून ते ब्राह्मणापर्यंत मराठेच हे महात्मा फुलेंनी त्यावेळेस सांगितलं. दुसरी गोष्ट, महात्मा फुलेंना ज्यावेळेस आसूड 2 मध्ये बच्चूभाऊ सांगतात, त्यांनी वाचूनही दाखवलं की ज्यावेळेस एक ग्रस्त भेटायला आला तेव्हा त्याच्या पागोट्यावर 3 शेंड्या नव्हत्या. त्याला महाराज आपण ओळखलं नाहीत मला, मी मराठे. तेव्हा ज्योतिबा फुल्यांनी त्याला प्रतिप्रश्न केला, तुम्ही मराठे असाल पण कोण मराठे, आपली जात कोणती? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी कुणबी मराठा. कारण महारापासून ते ब्राह्मणापर्यंत सगळ्यांचं नाव मराठेच होतं. तर त्यावेळेस बच्चूभाऊ म्हणाले, जर समजा छगन भुजबळ असतील किंवा आणखी कोणी असतील, हे महात्मा फुल्यांना मानतात का नाही? जर महात्मा फुल्यांनी हे सिद्ध केले की महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठेच आहेत, जाती ह्या व्यवसायानुसार पडल्या, जो शेती करतो तो कुणबी, हे सिद्ध आहे, तरीही आज विरोध का? त्यावेळेस विजय वडेट्टीवार असोत, छगन भुजबळ असोत, देवेंद्र फडणवीस असोत, प्रकाश आंबेडकर असोत, मी असो किंवा एकनाथ शिंदे असोत किंवा गिरीश महाजन असोत, आपण सारे मराठे आहोत हे पहिल्यांदा मान्य करा, असं बच्चूभाऊंनी परखड शब्दात सांगितलं.
जेव्हा झेंड्याचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झेंडा ठरवायचा होता, झेंड्याचा रंग ठरवायचा होता, त्यावेळीसुद्धा सर्व मातब्बर नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड केली. कारण ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी मराठी आहेत, तेव्हा ते भगवा रंग निश्चित निवडतील. त्यावरून तरी तुम्ही लक्षात घ्या की आपण मराठी आहोत का कोण आहोत, असं त्यांनी विस्तृत विधानसभेतील भाषणामध्ये काल ठासून सांगितलं. यात माझ्या मनाचं काहीही नाही. त्यानंतर बोलताना बच्चूभाऊ म्हणाले, जरांगे पाटलाच्या उपोषण स्थगित करते वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः गेले. त्यांनी त्यावर समिती नेमली, त्यांचं उपोषण सोडलं. त्या शिंदे समितीला काही नोंदी सापडल्या. कोणी 54 लाख म्हणते, कोणी 57 लाख म्हणते. नोंदी भरपूर सापडल्या म्हणावं तरी यांच्या पोटात कळ उठती. मग एवढ्या नोंदी सापडल्यानंतर आता आरक्षण देण्यास काय भानगड आहे, कोणाचा विरोध आहे? जर पूर्ण सभागृह म्हणते की मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, तर मग मध्ये अडचण काय, असं परखड मत बच्चूभाऊंनी मांडले. बच्चूभाऊ म्हणाले, काही लोकांचं या सदनातल्याच जे की मंत्रिपदावर आहेत, अधिकारावर आहेत, ते म्हणतात की आत्तापर्यंत मराठा मुख्यमंत्री जास्त झाले, मराठा आमदार जास्त आहेत, मराठा खासदार जास्त आहेत, मराठ्याकडे कारखानदारी आहे. तर मग सगळेच मराठी श्रीमंत आहेत का, हाही प्रश्न पडतो. त्यावेळी आपण निवडून येतो का नाही या भीतीपोटी उगाच हे जर मराठ्याच्या बाजूनं बोलावं तर तो समाज नाराज होईल, त्या समाजाच्या बाजूनं बोलावं तर मराठा समाज नाराज होईल, म्हणून गुळगुळीत भूमिका घेऊन याच्या ताटातले काढायचं नाही, त्याच्या ताटात वाढायचं नाही, याच्या आरक्षणात धक्का लावायचा नाही, त्याला आरक्षण द्यायचं, ह्या कुठल्याही गोष्टी होणार नाहीत. यासाठी एक तर तुम्हाला ओबीसीचं आरक्षण कोटाच वाढवावा लागेल सर्वांनी मिळून, व त्यामध्ये मराठ्यांना समाविष्ट करावे लागेल, किंवा जातनिहाय जनगणना करून ज्याचा जेवढा हिस्सा आहे तेवढी त्याला वाटेदारी दिली पाहिजे. कारण मी सुद्धा स्वतः कुणबीमध्ये आहे, मी मराठा आहे. पाटील, देशमुख ह्या पदव्या आहेत, तसं मराठा ही पदवी आहे. पण जो शेती करतो तो कुणबी. तुम्हाला आरक्षण द्यायचंच असेल तर तुम्हाला एवढा वेळ का लागतो? तुम्ही भिजत घुमट ठेवता कशासाठी? तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी की जनतेला वेठीस धरण्यासाठी? असं परखड बोलणारे सभागृहात एकमेव आमदार बच्चूभाऊ कडू. त्यांनी सांगितलं, बच्चूभाऊ पुढे म्हणाले की या आरक्षणामध्ये काहीही न करता आरक्षण दिलं तरीही काही फरक पडत नाही. कारण उत्तर महाराष्ट्र ओबीसीमध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रातले फक्त 2 जिल्हे नाहीत, कोकणही ह्याच्यामध्ये ओबीसीमध्ये आहे, कुणबीमध्ये आहे, विदर्भ आहे. राहिला प्रश्न फक्त मराठवाड्याच्या या पूर्वीचे 6 आणि आताचे 8 जिल्ह्याचा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्याचा. एवढ्याच लोकांसाठी एवढा विषय कशासाठी वाढवायचा? यात कोणाला कोणाचं काय हित साधायचं आहे, कोणाला कसं निवडून यायचं आहे, याचा विचार करून जनतेला वेठीस धरू नये, असं परखड मत बच्चूभाऊंनी मांडलं. पण बाकीचे 287 आमदार मूग गिळून गप्प होते. विचार करा मित्र हो, आपल्यासाठी बोलणारे आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाला समर्थन देणारे, मी केवळ जरांगे पाटलालाच म्हणत नाही तर पूर्ण समाजाला बच्चूभाऊंचं मत आहे. जो पीडित आहे, जो रंजला आहे, जो गांजला आहे, जो गरजवंत आहे, त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. कारण आज बाजूने नैसर्गिक आपत्ती, सरकारी नीती यामुळं शेतकरी रस्त्यातळाला गेलेला आहे. मुलांना शिक्षण मिळत नाही, नोकरी मिळत नाही. जर या सरकारला वाटत असेल की यांना जर आपण आरक्षणात घेतलं तर उद्या हे सर्वच निवडणुका लढवतील, तर त्यांनी शेवटी दुसरंही एक मत व्यक्त केलं. ते मत म्हणजे तुम्ही या मराठवाड्यातल्या लोकांकडून लिहून घ्या की आम्ही तुम्हाला ओबीसीमध्ये समाविष्ट करतो, पण तुम्हाला राजकीय आरक्षण मिळणार नाही.
तर स्टॅम्प पेपरवर मी जरांगे पाटलाला लिहून देण्यास सांगतो. एवढंही बच्चूभाऊंनी मांडलं आणि हे सर्व यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता सर्व विधिमंडळ मूक गप गिळून ऐकत होतं. पण त्यावर आता काय होणार हा प्रश्न मात्र अंधातरीच आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्र हो, पटलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बच्चूभाऊला एक सलाम करायला मात्र विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.